आता समजा 2026 मध्ये एखाद्या व्यक्तीला हा उद्योग सुरू करायचा आहे, तर त्यांना सरकारकडून अनुदान किती मिळेल? समजा छोट्यात छोटं इंडस्ट्री समजा 1 कोटी रुपयाची जर तो इन्व्हेस्टमेंट असेल. इन्व्हेस्टमेंट जर असेल, हां. तर सरकार त्याला 1,20,00,000 रुपये देणार आहे. 20 म्हणजे त्याचा अर्थ 20% जास्त? नाही, नाही, हां. त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे हं. 1,00,00,000 तुम्ही गुंतवलो, हां. की म्हणजे तुम्हाला 120% देणार. हां, एवढं मोठं अच्छा. समजा 10 कोटी हं, गुंतवलं हं. तर 12 कोटी तुम्हाला परत मिळतील. एवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पण हे कधी मिळतील? कारण सुरुवातीला मिळतील, टप्प्या-टप्प्यानं मिळतील का त्याची जी प्रक्रिया आहे ती किती लांब असेल? प्रत्येक योजनेचं म्हणजे हं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही जे जे इंडस्ट्री टाकचाल त्या इंडस्ट्रीला म्हणजे खऱ्या अर्थानं हे नवीन आहे. हं, हं. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीचं तुम्ही रूप जर दाखवलं की त्या प्रोजेक्ट. हां, हां. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते मिळणार आहे. आणि हे 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 जे आता जे हे ज्या बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी जी आलेली आहे हं, ना, हं. त्या पॉलिसीमध्ये याचं सविस्तर आहे. तुम्ही बांबू पॉलिसी वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यातली सगळी माहिती मिळणार आहे. आणि अच्छा. एवढे पैसे कुठल्याही स्कीममध्ये मिळणार नाहीत, कुठल्याही पॉलिसीमध्ये मिळणार नाहीत. हं, अशी हं. पॉलिसी आपण तयार केलेली आहे. हं. पण त्याच्यामध्ये आता तुम्ही तज्ञ आहात या इंडस्ट्रीमधले सुद्धा आणि या शेतीमधले सुद्धा. तर काही लिमिटेशन्स आहेत का? म्हणजे कोणकोणते उद्योग करता येतील किंवा एखादा उद्योग असा आहे का, की ज्याच्यामध्ये मिळणार नाही, असं काही आहे? अजिबात नाही. 1 कोटी पासून आत्ता तुम्हाला मी हं. सांगितलं ना, की म्हणजे कोणताही 26 उद्योग बांबू. 26,000 हां. कोटी रुपयाचं प्रपोजल आलेलं आहे. ते सुद्धा राज्य म्हणजे सरकार त्याला अनुदान देणार आहे. मग कोणकोणते उद्योग याच्यामध्ये करता येतील? सगळेच हं. म्हणजे उदाहरणार्थ? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं ना, इथेनॉल तयार करता येईल, मिथेनॉल तयार करता येईल, मग कपडे तयार करता येतील, चष्मे तयार करता येतील, तुम्हाला लाकूड तयार करता येईल, तुम्हाला म्हणजे म्हणजे बघा प्लॅस्टिक तयार करता येईल, लोखंड तयार करता येईल, कॉपर तयार करता येईल, काच तयार करता येईल, कपडे तयार करता येतील, हं. डिझेल तयार फक्त करता येईल, तरुणांनी. पेट्रोल. हं. हां? याचा अर्थ फक्त तरुणांनी त्यांच्या आयडियाज घेऊन यायच्या आहेत. हां. त्यांचा प्लॅन घेऊन हां, यायचा आहे. हां, हां, प्रोजेक्ट हां, कशा हां, पद्धतीने हां, ते हां, करणार हां, हां. आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचंय हां, आणि हां. त्यांना हां, सगळं बिलकुल, बिलकुल. सरकारकडून हे अनुदान. तुम्हाला हां. तुम्हाला एका ओळीत सांगू, हं. 1750 मध्ये पहिलं म्हणजे औद्योगिकरणाचं चाक जे फिरलं, हं. ते चाक जे फिरलं, ते चाक कसं फिरलं माहिती आहे का? ऑक्सिजन खाणे आणि कार्बन सोडणे. मग आता ते रिव्हर्स आता करायचं. रिव्हर्स करायचंय. हं. आता रिव्हर्स काय करायचंय? तर रिव्हर्स आता असं करायचंय, कार्बन खायचंय आणि ऑक्सिजन तयार करायचंय, तापमान कमी करायचंय आणि सगळ्या वस्तू पर्यावरणपूरक बनवायच्या आहेत. वातावरणामध्ये झालेला बदल थांबवण्यासाठी आणि पूर्ववर्ती करण्यासाठी एवढं मोठं विश्व म्हणजे हे हं. एका गावचं, तालुक्याचं नाही, हे विश्वाचं काम आहे, जगाचं काम आहे. जग बदलण्यासाठीचं हे काम आहे. एवढी मोठं हे उद्योग आहे आणि ह्याला मोल नाही, हे अनमोल आहे आणि बांबू हे कल्पवृक्ष आहे.